नमस्कार. आज आपण चंद्रकांत चन्ने यांचा कलामग्न कारारूप या लेखावर बोलणार आहोत. म्हणजे हा एक खूप सुंदर लेख आहे एका महत्वाच्या भेटीबद्दलचा. हो, अगदी. यात लेखक शंकर पळशीकर म्हणजे एक मोठे कलावंत त्यांना भेटल्याचा अनुभव सांगतात. आपण त्या भेटीतून मग म्हणजे ते वैयक्तिक नातं कसं होतं, कलेबद्दलचं त्यांचं काय म्हणणं होतं आणि गुरु-शिष्य संबंध कसे उलगडतात हे बघणार आहोत. बरोबर. म्हणजे या अनुभवाचं महत्त्व काय आहे आणि आपल्याला काय शिकायला मिळतं हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. नक्कीच. तर सुरुवातीला कसं आहे, लेखक स्वतःची ओळख करून देतात. ते सांगतात की ते बडोद्याच्या फाईन आर्ट्स फॅकल्टीत होते आणि पळशीकर तिथे डेझर्टेशनचे परीक्षक म्हणून आले होते. आणि लेखक एक विद्यार्थी म्हणून त्यांच्यासमोर उभे. स्वतःची ओळख त्यांनी दिली, इंद्रीचा बाबा, जुळ्यातला, अशी काहीशी. हो. आणि पळशीकरांचं वर्णन जे केलंय कलामग्न कारारूप म्हणजे काय, तर कलेत पूर्णपणे रमून गेलेलं एक मोठं व्यक्तिमत्व. अगदी. आणि मग त्यांच्या कलेबद्दल पण सांगितलंय. म्हणजे कसं भारतीय कला आणि आधुनिकता ह्याचं एक समतोल त्यांनी साधला होता. अच्छा. आणि ते शीर्षकांचं पण काहीतरी आहे ना, इंग्रजी शीर्षकं? हो. भारतीय चित्रशैलीतल्या कामांना समर्पक इंग्रजी शीर्षकं देणं हे पण त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. आणि त्यांची व्यक्तिचित्र ती तर खूप खास. म्हणजे केवळ मॉडेलचं चित्र नाही काढायचं? नाही, त्याहून खूप पुढचं होतं ते. जणू काही मॉडेल आणि चित्रकार यांच्यामधल्या अवकाशाची म्हणजे स्पेसची आखणी करणं होतं ते. मॉडेलच्या पलीकडे जाऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न असायचा. अरे वा. म्हणजे हे खूपच वेगळं आहे, केवळ दिसण्यावर भर नाहीये. अगदी. आणि म्हणूनच त्यांच्या कलेत फक्त सौंदर्य नाहीये, तर एक वैचारिक खोली आहे. म्हणजे बघ ना, वेदांत, उपनिषद, बौद्ध तत्वज्ञान या भारतीय विचारांचा प्रभाव दिसतो त्यांच्या कामात. हो का? म्हणजे हा आध्यात्मिक पैलू पण आहे का? बरोबर. इतकंच नाही तर ओम, उ, अ, म किंवा ओम, रीम, श्रीम, क्लीम यांसारखे ध्वनी पण त्याचा एक अमूर्त संवाद चित्रांमधून साधलेला दिसतो. कलेकडे बघण्याचा एक खूप व्यापक दृष्टिकोन होता त्यांचा. खरंच खूप इंटरेस्टिंग आहे हे. आणि मग मग त्या भेटीत एक वेगळंच वळण येतं नाही का, परीक्षेचं वातावरण असताना? हो ना. पळशीकर एकदम लेखकाला ओळखतात आणि विचारतात, इंद्रीचा बाब्या म्हणजे आब्याचा काल्या. बरं. म्हणजे त्या प्रश्नात फक्त आश्चर्य नाहीये. ओळख आहे, एक आपलेपणाची भावना आहे. एवढ्या मोठ्या कलाकाराकडून असं ऐकल्यावर काय वाटलं असेल लेखकाला? नक्कीच. एकदम अनपेक्षित आणि खूप भावनिक क्षण असणार तो. आणि मग लगेच त्यांनी आभ्या आणि इंद्रावहिनींची चौकशी केली. अच्छा. म्हणजे जुने संबंध आठवले त्यांना? हो. भंडारा जिल्हा, साकोली, लाखणी, तिकडचे जुने शेजार धर्म, ते घट्ट संबंध, हे सगळं त्यातून समोर येतं. म्हणजे एका मोठ्या कला समीक्षकाकडून अशी व्यक्तिक चौकशी, यात पळशीकरांचा साधेपणा दिसतो. जमिनीवरचे पाय दिसतात त्यांचे. खरं आहे. आणि मग त्याच भेटीत अजून एक महत्वाची गोष्ट घडली. जे स्कूल ऑफ आर्टबद्दल काहीतरी. हो. त्यांनी जवळजवळ आदेशच दिला लेखकाला. म्हणाले, तू येणार आहेस शिकवायला जेला. अरे, म्हणजे थेट ऑफरच दिली. अगदी. आणि लेखकाने ती जणू नियतीने दिलेली आज्ञा मानली. म्हणजे इथे गुरु-शिष्यातली क्षमता ओळखतोय आणि दिशा देतोय हे दिसतं. पण मग पुढे ते म्हणतात की गणित चुकली आयुष्यात. हो. लेखक लिहितात की सर्व गणित चुकतच गेले. पण तरीही पळशीकर नावाचा जो प्रभाव होता, म्हणजे एक प्रतिभावंत शिक्षक, चित्रकार, मित्र म्हणून ते कायम सोबत राहिले त्यांच्या. आणि त्या मार्गदर्शनाचा परिणाम किती खोलवर झाला हे त्यांच्या पुढच्या वाक्यातून कळतं. ते म्हणतात की पळशीकरांनी दिलेला अंतर्मुख करणारा चिंतनशील वैचारिक संवाद ही आजही त्यांच्यासाठी मोठी शिदोरी आहे. बरोबर. ही शिदोरी ही खूप महत्वाची आहे. ही केवळ आठवण नाहीये किंवा नुसता सल्ला नाहीये. तर मग काय आहे? ही एक दृष्टी आहे, एक विचार करण्याची पद्धत आहे, जी आजही त्यांना त्यांच्या कलेच्या प्रवासात आणि आयुष्यातही मदत करते. त्यांनी म्हटलंय ना, अजूनही कला आयुष्यात तीच शिदोरी तारते आहे. म्हणजे गुरु-शिष्य नात्याचं खरं सामर्थ्य यात दिसतं. ते फक्त व्यावसायिक मार्गदर्शन नसतं. नाही, अजिबात नाही. ते आयुष्यभरासाठीचं एक वैचारिक पाठबळ ठरतं. तर एकंदरीत या लेखातून एका अनपेक्षित भेटीचं महत्त्व आणि एका गुरुने दिलेल्या मार्गदर्शनाची ताकद हे सगळं स्पष्ट होतं. आणि हे फक्त कलेपुरतं मर्यादित नाहीये, नाही का? अगदी. आयुष्यात असे अचानक येणारे क्षण किंवा भेटणारे लोक ते किती महत्वाचे ठरू शकतात हे यातून दिसतं. बरोबर. हां. आणि मग एक विचार मनात येतो की आपल्या आयुष्यातही अशा काही भेटी किंवा क्षण येतात का,
जे नकळतपणे आपल्याला अशी काही शिदोरी देऊन जातात. जी तात्पुरती नसते. नाही, जी आपली विचार करण्याची पद्धत बदलते किंवा आव्हानं स्वीकारायला बळ देते. लेखकाला ती भेट आणि तो संवाद आजही तारतोय, यातच कदाचित त्याचं उत्तर आहे. खरं आहे. आणि लेखाच्या शेवटी त्या ज्या काव्यपंक्ती आहेत, हम चांद पे रोटी की चादर डालकर सो जाएंगे. और नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आएंगे. हो, त्या या सगळ्या अनुभवाला एक वेगळीच स्वप्नवत पण आश्वासक अशी किनार देतात. अगदी. चला तर मग आज इथेच थांबूया.